अकलूजच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये. तर जवळजवळ रात्रीचे 9 वाजत आलेले आहेत आणि 9 वाजता अकलूजच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गर्दी पाहावयास मिळाली. तर आपण पाहूया नेमकं काय घडलं आहे. आपण काही लोकांशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, काय घडलं आहे? तुमचं नाव काय, तुम्ही राहायला कुठं आहेत, काय सांगाल, काय तुमच्याबरोबर घडलं आहे? शिवाजी सिद्धू पवार, सुनील सिद्धू पवारचा मोठा भाऊ. राहायला कुठं आहेत तुम्ही? आम्ही नवीन बाजारतळ फतेशनगर. बरं, काय नेमकं घडलं, काय होतं? तुम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेला आहात, तुमचं भाऊ तिथे ॲडमिट आहे. एकंदरीत परिस्थिती काय झालेली होती? भावाला गांधी चौकात तिथं मारहाण केला, दगडानं मारहाण करून दुर्गा हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला, तिकडं काटाळीच्या बाजूला, तिकडनं घराकडे येत असताना तिकडं कोयत्याने वार केलेत, चाकूनं वार केलेत. भावाला मारहाण करतात. बरं, ही मारहाण झाली म्हणताय तुम्ही. ही मारहाण कुणी केली, त्याचं कारण काय होतं, नेमकं ही स्टोरी कशामुळे घडलेली आहे? पैशामुळं घडलेले आहे. पैसे व्याजाने घेतलेले होते त्यांचे. अजून ते अजून व्याज पाहिजे म्हणून ही समजून मारहाण केली त्यांनी. म्हणजे ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यांनी तुम्हाला आणखी काही व्याज मागत होते किंवा चढ्या रेटने पद्धतीने अजून भरपूर व्याज मागत होते. अजून भरपूर व्याज मागत होते. ती आत्ती व्याज मागत होते. मग ही मारहाण कुठं झाली, त्यावेळेस तुम्ही ते समक्ष होता का? आम्ही घरी होतो सगळे. आम्हाला मारहाण झाल्यानंतर तिथनं दोस्ताचा फोन आला की तुमच्या भावाला मारहाण केली, 10-12 माणसं होती म्हणून. तुमच्या भावाला मारहाण झाली ही तुमच्या मित्राचा फोन आला, आता तुम्ही म्हटले. मारहाण करणारी ही लोक कोण होती, तुमच्या ओळखीची होती? तुमच्या मित्राने काय तुम्हाला मेसेज दिलाय का? सांगतो की मी. करण अभिमान पवार, बंटी अभिषेक अभिमान पवार, तिसरा बंटी साळुंके, चौथा ओंकार यादव आणि 5वा अक्षय शिकलकर. अशी ओळखीची एवढीच होती. आणि आणखी कोण? 6-7 अनओळखी होती. तोंडाला बांधलेलं होतं, मास्क वगैरे सगळं टोटल लावलेलं होतं. एकंदरीत तुम्ही तुमच्या भावाला घेऊन ज्यावेळेस अकलूजच्या सरकारी दवाखान्यामध्ये आला, ग्रामीण रुग्णालयामध्ये आला, एकंदरीत इथल्या डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं आहे? तुमच्या भावाची तब्येत सध्या कशी आहे? एकंदरीत काय विषय झालेला आहे? तुमचे भाऊ आता बरे आहेत का तब्येतीनं, का पुढील उपचारासाठी कुठं त्यांना न्यायला सांगितलं आहे? काय घडलं आहे? काय तातडीत सोलापूरला न्यायला, सिव्हिलला न्यायला सांगितलं आहे. मग अशी इथं सिनियर डॉक्टरांनी सांगितलं की सिव्हिलला तातडीत न्या असं सांगितलं. नेमकी मारहाण तुमच्या भावाला शरीराच्या कुठल्या ठिकाणी झालेली आहे, काय सांगाल? छाताडावर नॉर्मल वार आहेत, दोन्ही दंडावर वार आहेत, पाठीमागं वार आहे, डोक्याला मारलं आहे, डोक्याला दगड घातलेला आहे. म्हणजे एकंदरीत ह्या मारहाणी दरम्यान तुमच्या भावाला काय टाके पडलेले आहेत किंवा जबरदस्त असं? नाही, वार आहेत, फक्त टाके नाहीत, वार आहेत. भरपूर वार आहे, भरपूर मुक्का मार आहे. अशा पद्धतीनं मारलेला आहे. तोंडाला बांधून मारलेलं. एक 10-12 जण होते. 5-6 जण ओळखीचे आहेत, 5-6 जण अनओळखीचे आहेत. एकंदरीत ह्या विषयानंतर ही ज्यावेळेस घटना घडली, मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेला, तिथं काय तुमचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? तुम्हाला पोलिसांनी कशा पद्धतीने साथ दिलेली आहे किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला कशा प्रकारे सामोरे गेलेला? काय झाला विषय की 4 दिवसापूर्वी एनसी दाखल केलेले अकलूज पोलीस स्टेशनला. ह्याच लोकांच्या विरोधात पोलीस स्टेशनला एनसी दाखल केलेली आहे. तर तुम्हाला सांगतोय, अकलूज पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही. वारंवार आम्हाला सांगण्यात आले की आम्ही फोन केलेत, आरोपीला बोलवतोय, असं करतोय, तसं करतोय. त्यांनी जर दखल घेतली असती तर आज ही वेळ आली नसते ना. आज जर जीव मारण्याचा प्रयत्न केला असता तर जीवच गेला असता तर काय अकलूज पोलीस स्टेशनचं काय घ्यायला पाहिजे होतं आम्ही? आता एकंदरीत परिस्थिती तुमच्या भावाची तब्येत कशी आहे, काय सांगा? तातडीत सोलापूरला न्यायला सांगितलंय. त्या दृष्टिकोनातून तुम्ही तशा हालचाली चालू केलेल्या आहेत? चालू केलेल्या. आता एक 15-20 मिनिटात आम्ही इथं ॲम्ब्युलन्स बोलवलेले आहे. ॲम्ब्युलन्स घेऊन सोलापूरला तातडीत नेणार आहे. तर मित्रांनो, आज आपण होतो अकलूजच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि इथं आपण पाहिलं, आपण सगळ्यांनी आता आमच्या स्क्रीनच्याद्वारे सगळ्यांनी पाहिलेलं आहे की काही गुंडांनी त्यांच्या अधिकच्या व्याजदराच्या मुळे एका गरीब अशा कुटुंबातील मुलाला जबरदस्त पद्धतीने मारहाण केलेली आहे आणि त्या मुलाला आज अकलूजच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्यावेळेस ॲडमिट केलेलं होतं, तर इथल्या अकलूजच्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी त्या मुलाला सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितलेले आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आम्हीसुद्धा सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांशी ज्यावेळेस चर्चा केली तर डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की
जो मुलगा जखमी झालेला आहे या मारहाणीमध्ये त्याची शुगर आणि BP ही जबरदस्त पद्धतीने सध्याच्या घडीला वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा इथल्या डॉक्टरांनी आम्हाला तशी माहिती दिलेली आहे. एकंदरीत अकलूज एक्सप्रेस अशा घटनांना लाईक करत नाही किंवा त्याचं समर्थनही करत नाही, परंतु आज अकलूजच्या सरकारी दवाखान्यामध्ये एवढी गर्दी पाहता एका समाजाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस गर्दी झाली होती